नमस्कार, सी 24 तास मध्ये आपलं स्वागत। एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। वीज वितरण कंपनीच्या अनागोंदी कारभारामुळे शेतकरी अडचणीत, वीज पुरवठा सुरळीत करा, अधिकाऱ्यांना निवेदन। मनपा प्रशासन शिक्षकांना थकीत पगार अदा करत नसल्यामुळे अहमदनगर मनपा मुख्य प्रवेशद्वारावरती 46 शिक्षकांनी सुरू केले उपोषण। अहमदनगर जिल्हा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर समन्वय समितीच्या वतीनं विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावरती आंदोलन। आणि शेवगावमध्ये तहसील कार्यालयावर वडार समाजाचा मोर्चा। सुवर्ण लक्ष्मी जिथे, सुवर्ण खरेदी इथे। मुहूर्त विश्वासाचा, अक्षय समृद्धीचा, सादर आहे खजिना मनमोहक आभूषणांचा। सस्नेह आमंत्रण सर्व अलंकार आभूषण प्रेमींना। सुवर्णरत्न पुरस्काराचे मानकरी श्री सुनील शेठ गोकुळ शेठ दाभाडे यांचे श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ। हॉलमार्क प्रमाणित सोन्यांचे दागिने, टेम्पल ज्वेलरी, 1 ग्रॅम ज्वेलरी, नवग्रहांचे खडे, शुद्ध चांदीचे देवांचे टाक, मूर्ती, भांडी उपलब्ध। तसेच ऑर्डर प्रमाणे तयार करून देणारे सुनील शेठ गोकुळ शेठ दाभाडे यांचे श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ। आमचा पत्ता शॉप नंबर 13-14 4A बिल्डिंग, कामधेनू इस्टेट, मंत्री मार्केट, हडपसर, पुणे 28। फोन नंबर 020 26 99 95 21 आणि 72 19 52 17 17। ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शेतीबाबत होत असणाऱ्या विविध बदलांचे आधुनिकतेचे दर्शन घडवून आणणारे अनोखे प्रदर्शन शेतकरी कृषी प्रदर्शन 2018। छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकासाठी सर्व काही, सर्वांच्या पसंतीचे शेतकरी कृषी प्रदर्शन 2018। इथे समजते कृषी क्षेत्राची व्याप्ती, बियाणांपासून कृषी प्रक्रियेपर्यंत, अगदी खुरप्यापासून आधुनिक तंत्रज्ञानापर्यंत, आणि सोबतच गृहोपयोगी उत्पादने व वस्तूंच्या अनेक नाविन्यपूर्ण बाबी, तसेच चविष्ट खमंग खाद्यपदार्थांची रेलचेल, परदेशी कंपन्यांचा सुद्धा सहभाग, असं सरच काही नाविन्यपूर्ण रीतीने घेऊन येत आहोत फक्त तुमच्यासाठी। शेतकरी कृषी प्रदर्शन 2018, कालावधी 10 जानेवारी ते 14 जानेवारी 2018। वेळ सकाळी 9:30 ते सायंकाळी 6:30 वाजेपर्यंत। स्थळ कृषी उत्पन्न बाजार समिती मंचर, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे। आयोजक आंबेगाव तालुका शेतमाल प्रक्रिया सहकारी संस्था, मंचर। बातमीपत्रात आपलं स्वागत। पाहूया सविस्तर वृत्त। वीज वितरण कंपनीच्या अजब कारभाराचा प्रत्यय आंबेगाव तालुक्यात पाहायला मिळाला। दरम्यान सध्या सर्वच ठिकाणी कांदा लागवड जोरदार सुरू आहे, त्यामुळे भारनियमनामध्ये बदल करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे। आंबेगाव तालुक्यामध्ये डिंबे धरणामुळे बारमाही पाणी उपलब्ध झालंय, त्यामुळे तरकारी पिकांसोबतच कांदा आणि ऊसाच्या क्षेत्रामध्ये वाढ झाली आहे। सध्या तालुक्यामध्ये सर्वत्रच ऊस तोडणी जोमात सुरू आहे। कांदा लागवड सुरू असल्यामुळे पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे। असे असताना वीज वितरण कंपनीनं भारनियमनाच्या वेळा बदलल्यात। वीज वितरण कंपनीनं शेतकऱ्यांच्या अडचणींचा विचार करून भारनियमनाच्या वेळामध्ये बदल करावा, यासाठी पिंपळगाव, खडकी, चांडोली येथील शेतकऱ्यांनी मंचर येथील वीज वितरणच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिलंय। काही दिवसांमध्ये जर हा बदल करण्यात आला नाही तर आक्रमक आंदोलन करणार असल्याचं यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी सांगितलंय। कंपनीच्या कार्यालयावरती ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी निवेदन देण्यात आलं असून
महावितरण कंपनीने कुठलीही पूर्वसूचना न देता 1 जानेवारीपासून विद्युत मोटारींचं 3 फेजचं जे लाईटचं टाईम टेबल होतं ते या ठिकाणी पूर्वसूचना न देता अचानक बदललेलं आहे. रात्री 9 ते सकाळी 6 असं हे टाईम टेबल या ठिकाणी केलेलं आहे. कडाक्याची थंडी जोरदार या ठिकाणी पडलेली असून थंडीमध्ये शेतकऱ्यांना पाणी देणं अतिशय जिकरीचं त्या ठिकाणी बनत आहे. आणि सगळ्यात मोठी अडचण या ठिकाणची अशी आहे, ऊसाचं क्षेत्र या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात असल्यामुळं हे बिबट्याप्रवण क्षेत्र आहे. रात्री अपरात्री पाणी शेताला द्यायला गेल्याच्या नंतर शेतकऱ्यावरती त्या ठिकाणी बिबट्याकडनं हल्ला होऊ शकतो आणि यामध्ये एखाद्या शेतकऱ्याचा त्या ठिकाणी जीव जाऊ शकतो. विषारी सापांचं प्रमाणसुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि सर्पदंश होऊनसुद्धा या ठिकाणी शेतकऱ्याचा एखादा मृत्यू होऊ शकतो. याची कुठलीही तमा न बाळगता महावितरणच्या अधिकाऱ्यांनी राजरोसपणे रात्रीचं टाईम टेबल त्या ठिकाणी या ठिकाणी सुरू केलेलं आहे. आणि या ठिकाणी कांदा लागवडीचा या ठिकाणी सीझन असल्यामुळं शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणामध्ये कांदा लागवड त्या ठिकाणी सुरू आहे आणि रात्रीची कांदा लागवड शेतकऱ्यांनी कशी करायची हा सगळा विचार न करता या ठिकाणी मोगमपणे रात्रीचं टाईम टेबल या ठिकाणी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी केल्यामुळं शेतकऱ्याची मोठी अडचण त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे. आज या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीनं सर्व शेतकरी बांधवांच्या वतीनं आम्ही या ठिकाणी महावितरणला निवेदन दिलेलं आहे. सोमवारपर्यंतची मुदत त्यांना त्या ठिकाणी दिलेली आहे. सोमवारपर्यंत यांच्या टाईम टेबलमध्ये जर बदल झाला नाही, पूर्वीप्रमाणे जर टाईम टेबल यांनी करून दिलं नाही, यापुढे जो काही शेतकऱ्यांचा उद्रेक होईल आणि त्याच्यातून जो काही अनुचित प्रकार घडेल त्याला महावितरण कंपनी जबाबदार राहील असा इशारा या ठिकाणी शेतकऱ्यांच्या वतीनं मी या ठिकाणी देतो. अमोल जाधव, C24 तास, मंचर. भीमा कोरेगावमध्ये झालेल्या दंगलीचे राज्यभर पडसाद उमटलेत. सर्व स्तरातून याचा मोठा निषेध केला जातोय. दरम्यान अहमदनगरमध्ये राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्यात. जसं की जिग्नेश मेघवानी जो आहे तो आणि केजरीवालच्या मध्ये मूळ फरक आहे. केजरीवाल सिंदखेड राजाला जगन्नाथ साहेबांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं मनवण्यात येतं आणि तो एक मोठा मेळावा होतो. लाखो त्या ठिकाणी राज्यातून भक्त मंडळी अभिवादन करण्यासाठी ते येतात. आणि मला वाटतं माझी माहिती अशी की भाजपाचे जे त्यांनी आता खासदारचे राजीनामा दिला नाना पटोले त्या दिवसापासून काहीतरी परिवर्तन यात्रा सुरू करतात. परंतु सरकारला मुळातच या सगळ्या विषयामध्ये फ्रीडम ऑफ स्पीच होतं आपण की तुमचा जो अधिकार आहे तोच सरकारला मान्य नाही. एकतर सगळ्या आघाडीवर सरकार येणारं अपयश हे मला वाटतं कुठेतरी सरकारला या पद्धतीने लोकांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न होत असेल. जिथे देशविरोधी आहे किंवा समाजामध्ये तीड निर्माण करण्याची जी भाषणं करतात लोक त्याच्यावर सरकारने कारवाई केलीच पाहिजे तर आमचं काही दुमत असणं कारण नाही. शेवटी शांतता जर भंग होणार असेल तर निश्चितमध्ये त्याच्यामध्ये कारवाई होण्याची आवश्यकता आहे. पण सभा होऊ द्यायची नाही किंवा भारतीय मुंबईचा जो कार्यक्रम जो छात्र भारतीने घेतला होता तो उधळून लावायचा. ज्यांच्याबद्दल तुम्हाला आक्षेप आहे जिथं देशद्रोही पद्धतीचे वक्तव्य होणार असते अशा लोकांना अटकाव करा ना. पण कार्यक्रमच म्हणून म्हणायचा सरकारच्या विरुद्ध बोलूच द्यायचं नाही. हीच उद्या अरविंद केजरीवालच्या बाबतीमध्ये असं होणार असेल तर याचा विरोध आम्ही याचा विरोध राज्यभर होईल. परंतु सरकारला असं वाटत असेल की लोकांचा आवाज दाबून दडपून आम्ही आमचं शासन चालू शकतो हा सरकारला गैरसमज आहे. याच्यातून जनतेचा रोष हा उठून येईल एखाद्या दिवशी आणि याची मोठी किंमत सरकारला मोजावी लागेल. शाहीद शेख, C24 तास, अहमदनगर. शिंदवणे घाटामधनं जेजुरीकडनं उरुळी कांचनकडे कोंबडी खाद्य घेऊन जाणाऱ्या टेम्पोचे तीव्र उतारामुळे ब्रेक फेल झाले. मात्र सुदैवाने यामध्ये टेम्पो चालकाचा जीव वाचलाय. या घाटामध्ये वारंवार अपघात होत आहेत, त्यामुळे येथील रस्त्याचं आणि घाटाचं काम तात्काळ करावं अशी मागणी करण्यात आली आहे. शिंदवणे घाट मृत्यूचा सापळा झालाय. या घाटामधनं जेजुरीकडनं उरुळी कांचनकडे कोंबडी खाद्य घेऊन जात असताना टेम्पोचे तीव्र उतारामुळे ब्रेक फेल झाले आणि अपघात झालाय. या अपघातामध्ये सुदैवानं टेम्पो चालकाचे नशीब बलवत्तर म्हणून चालक वाचलाय. या घाटामध्ये दररोज अपघात होत आहेत. अनेकांना शारीरिक दुखापती होत आहेत, त्यामुळे वाहनांचं मोठं नुकसान देखील होत आहे. शिंदवणे घाट हा पुरंदर हवेली तालुक्याला जोडणारा मुख्य राज्यमार्ग आहे.
या रस्त्यावरती जेजुरी, मोरगाव, थेऊरचा चिंतामणी, पुरंदर यामधील बालाजी मंदिर तसेच पंढरपूर ते आळंदीला जोडणारा मधला शॉर्टकट मार्ग आहे. त्यामुळे या रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी असते. 3 वर्षांपासून या रस्त्याकडे लोकप्रतिनिधी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचं दुर्लक्ष झालंय. या रस्त्याचं काम आणि घाटाचं काम तातडीनं न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा पुरंदर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शिवाजी पोमण यांनी दिलाय. शिवाजी पोमन, राष्ट्रवादी काँग्रेस पुरंदर तालुक्याचा अध्यक्ष. खरं तर सातत्याने या रोडने जाण्याचा योग येतो, परंतु ज्या वेळेस या रस्त्याने जायचा प्रयत्न होतो त्यावेळेस या घाटात या ठिकाणी सातत्यानं कुठला ना कुठला अपघात त्या ठिकाणी झालेला असतो. आणि याच्याकडं खरं तर शासनाने गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. गेल्या 3-3.5 वर्षापूर्वी या ठिकाणी वारकऱ्यांची गाडी या घाटातून खाली गेलती आणि अनेक वारकरी त्या ठिकाणी गंभीररित्या जखमी झाले होते. त्यावेळेसही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी आंदोलन केलं आणि एक तात्पुरती डागडुजी करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी प्रशासनानं केला, परंतु ते किती तकलादू आहे हे जर आपण पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला निदर्शन असेल. आजही या ठिकाणी खूप मोठा अपघात होता त्या ठिकाणी राहिलेला आहे. साधारणतः 1 फूटभर गाडी जरी पुढे गेली असती तरी त्या ठिकाणी जीवितहानी होण्याचा धोका होता. आणि गेल्या 3-3.5 वर्षाच्या काळात या शासनाने या रस्त्याकडे वारंवार मागण्या करून, ग्रामस्थांनी आंदोलनं करून, विविध संघटनांनी, विविध पक्षांनी आंदोलनं करूनही त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची दखल या ठिकाणी घेतली जात नाही आहे. माझी प्रशासनाला विनंती आहे की या ठिकाणी तातडीनं लूट बोल्डर असतील किंवा मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी वाहतुकीला चांगल्या पद्धतीनं वळण देण्याचा प्रयत्न करण्याकरता त्या ठिकाणी डागडुजी करण्याचा प्रयत्न शासनाने आणि त्या खात्यानं PWDने करावा. अन्यथा या ठिकाणी परत एकदा मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून होईल याची आपण नोंद घ्यावी. अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. या ठिकाणी वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, सकाळ वर्तमानात बिनधास्त. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. अहमदनगर महानगरपालिकेच्या 12 शाळांच्या शिक्षकांना गेल्या 4 महिन्यांपासून वेतन मिळत नाहीये. त्यामुळे थकीत पगार अदा करावे यासाठी 46 शिक्षकांनी महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारावरती उपोषण सुरू केलंय. अहमदनगर महानगरपालिकेच्या 12 शाळांच्या शिक्षकांना गेल्या 4 महिन्यांपासून वेतन मिळत नाहीये. त्यामुळे अहमदनगर महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारावरती 46 शिक्षकांनी लक्षवेधी उपोषण सुरू केलंय. मनपा प्रशासन शिक्षकांचे थकीत पगार अदा करण्याचे काम गांभीर्याने घेत नाहीये. त्यामुळे हे उपोषण सुरू करण्यात आलंय. वारंवार मागणी करून सुद्धा शिक्षकांना उडवाउडीची उत्तरे मागील कित्येक दिवसांपासून मिळत आहेत. पगार मिळत नसला तरी देखील शाळेवरती आणि विद्यार्थ्यांवरती याचा कुठलाही परिणाम होऊ न देता मागील 4 महिन्यांपासून शाळा सुरू आहे. मात्र आता या शिक्षकांना शाळा सांभाळून स्वतःचं घर देखील चालवायचंय. मात्र पगार मिळत नाहीये, त्यामुळे ते अवघड होऊन बसलंय. मनपा प्रशासनाने याची दखल न घेतल्यास आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शिक्षकांनी दिलाय. पवारवरून मारुती, महानगरपालिका प्राथमिक शाळा आदर्श नगर या शाळेमध्ये प्रभारी मुख्याध्यापक म्हणून काम करत आहे. गेले 4 महिन्यापासून आमच्या शिक्षकांचे पगार हे होत नाही आहेत. पगार वेळेत होत नसल्यामुळे आम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या आर्थिक अडचणींना तोंड द्यावं लागत आहे. शिक्षकांनी वेगवेगळ्या बँकांकडून वेगवेगळ्या प्रकारचं कर्ज घेतलेलं आहे. परिणामी व्याजाचे हप्ते, कर्जाचे हप्ते व्यवस्थित जात नाही. त्या सर्व कर्जावरती व्याजावरती व्याज असं चक्रवाढ व्याज आमच्यावरती आकारलं जात आहे. महिन्याला साधारणतः 4 ते 5 हजार रुपये आम्हाला त्या व्याजाचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. 4 महिने पगार नसल्यामुळे कुटुंबाला वेगवेगळ्या प्रकारच्या आर्थिक संकटांना सामोरं जावं लागत आहे. या सर्व परिस्थिती असतानासुद्धा आमच्या शाळेच्या अध्यापनाबाबतीत आम्ही कुठल्या प्रकारची काही शाळा ह्या आमच्या उत्तम प्रकारे चालू आहेत. आमच्या शिक्षकांना पगार नसतानासुद्धा आमचे शिक्षक वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम असतील, वेगवेगळ्या प्रकारच्या सहली असतील या आयोजित करतात. त्या सर्व शाळेमध्ये काही कार्यक्रम घेत असताना शिक्षक पगार नसतानाही कॉन्ट्री करून किंवा पैसे स्वतः भरून त्या ठिकाणी कार्यक्रम आयोजित करतात.
हे होत असताना आम्हालावरती पालिके या ठिकाणी बसण्याची वेळ आलेली आहे. मी आमच्या सर्व शिक्षकांमार्फत अशी विनंती करतो आहे की आमचे पगार कृपया मिळावेत, आम्हाला आमच्या हक्काचा पगार आम्हाला मिळावा अशी या ठिकाणी मी विनंती करतो. धन्यवाद. त्यांचे वेतन नाही आहे आणि वेतन नसल्यामुळं आमची परिस्थिती अतिशय हलाखीची बनलेली आहे. आता आम्ही ज्यावेळेस प्रत्येक महिन्याला इथं येतो, आयुक्तांना निवेदन देतो, पण आयुक्त आमच्या काय करतात, पुढं ढकलतात. प्रत्येक गोष्टी प्रत्येक वेळेस पुढं ढकलतात, देऊ देऊ करू करू असं म्हणतात. पण त्याच वेळेस पालिकेच्या इतर कर्मचाऱ्यांचे पगार केले जातात. मग पालिकेच्या जर इतर कर्मचाऱ्यांचे पगार केले जातात, मग आमचे पगार का होत नाही आहे? डिसेंबर महिन्याचे, नोव्हेंबर महिन्याचे पालिकेच्या इतर कर्मचाऱ्यांचे पगार होतात, आमचे पगार होत नाही. म्हणून आम्हाला जास्त तळतळ येते. आणि याला जास्त जबाबदार कोण असेल तर माझ्या असं म्हणण्यानुसार तर आयुक्त साहेबांनी स्वतः हे मनावर घेतलं पाहिजे, कारण ते प्रशासनाचं मेन आहे आणि त्याच्यामुळंच आमच्या पगारावर अशी गदा आलेली आहे. आज आम्हाला 4 महिन्यापासून पगार नसल्यामुळं आम्हाला शाळेत जायचं जरी म्हणलं तर पेट्रोलला खर्च नाही आहे. शाळेत जायचं म्हणलं तर कसं जायचं असा प्रश्न पडतो. आम्ही आता शाळेमध्ये स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम साजरा केला, म्हणजे कॉन्ट्री करून आम्ही ते पैसे जमा केले आणि कार्यक्रम झाला. बरं, एवढं झाल्यानंतर देखील आज जर समजा बाजाराची वेळ आली, काही जरी काम झालं तर आम्हाला पैशाची गरज लागते. पैशाशिवाय कुणीही काही करू शकत नाही. आम्ही आमच्या हक्काचे पगार मागतो आहे, पण दरवेळेस आमची दिशाभूल केली जाते. या ठिकाणी आम्ही इथं आल्यानंतर झिरपे साहेब असतील, इतर उपायुक्त असतील, यांनी आमची नेहमी दिशाभूल करून आम्हाला आज देऊ उद्या देऊ असं सांगितलं आहे. जर समजा शासनाची वरून ग्रांट येते तर ती ग्रँट फक्त काही ठराविक कर्मचाऱ्यांनाच लागू केली जाते. आम्ही त्यामध्ये का मोडत नाही असं पण काही नाही. जर स्पष्ट जर बोलायचं म्हणलं तर आमचा जर शिक्षक व्यवसाय आहे, शिक्षण व्यवसाय असल्यामुळं जर आम्ही डिपार्टमेंट नाहीत, आम्ही क्लर्क नाहीत, आम्ही अधिकारी नाहीत, त्यांना जर त्यांचे काम झाले तरी कमीत कमी दुसऱ्याकडून चहा तरी पाजतात बाकीचे लोक. आम्हाला चहासुद्धा मिळत नाही. असं आम्हाला त्याच्याशी मतलब नाही आहे, पण आम्हाला फक्त एवढं सांगायचं आहे की आम्हाला आमच्या हक्काचे द्या, जेणेकरून आम्ही मुलांना चांगलं शिकू शकू. जर आमच्या मानसिकता जर चांगली नसेल तर आम्ही काय मुलांना चांगलं शिकवणार? म्हणून जर आम्हाला एवढं आम्ही तळतळीनं बोलतो त्याचं कारण एवढं आहे की शासनाने आमचा पगार, की जे मुलं घडवत आहेत, आजची पिढी घडवत आहेत, आपलं राष्ट्र निर्माण करत आहेत, फक्त शिक्षकांकडून आज कोणतंही उत्पन्न नाही म्हणून त्यांना असं वाऱ्यावर सोडवलं जातं किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. हेच एकमेव कारण असं सांगता येईल. पालिकेला इतर विभागातून जी इन्कम मिळते, पैसा मिळतो, तो शिक्षकाकडून मिळत नाही ना. त्यांना फक्त म्हणजे असं प्रशासनाचं कामकाज अशा दिशेने चाललं आहे की आपल्या शाळा जास्तीत जास्त बंद कशा पडते. पण आम्ही असं करू देणार नाही. आम्ही शाळा चालवायच्या आहेत आणि ते अजून आम्हाला वाढवायच्या आहेत असं आम्ही ठरवलं आहे. पण आता ह्या ज्या काही अडचणी, आर्थिक अडचणी पुढं काही करता येत नाही. आता आम्ही सर्व शिक्षक, आपल्या महानगरपालिकेमध्ये एकूण 8 शाळा आहेत, या 8 शाळाचे 46 शिक्षक म्हणून. शाहिद शेख, C24 तास, अहमदनगर. एकलहरे येथील क्षमादार बाबा यात्रा उत्सवाच्या निमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं होतं. अनेक वर्षांची परंपरा असलेल्या या यात्रेमध्ये मोठ्या संख्येनं भाविक उपस्थित होते. आंबेगाव तालुक्यातील एकलहरे या ठिकाणी क्षमादार बाबा यात्रा उत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं होतं. सप्ताह काळामध्ये सकाळी पारायण, संध्याकाळी प्रवचन, हरिपाठ आणि रात्री हरिकीर्तन अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. अनेक वर्षांची परंपरा असलेल्या या यात्रेला पुणे, मुंबईसह इतर भागामधनं नागरिक मोठ्या संख्येनं दरवर्षीच उपस्थित असतात. क्षमादार बाबांच्या गडावरती यात्रेनिमित्त भाविकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी शिवसेना तालुका प्रमुख संतोष डोके, एकलहरे गावचे माजी सरपंच आणि दैनिक जनप्रवास वृत्तपत्राचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर डोके आदी मान्यवरांनी यात्रा उत्सवाचं चोख नियोजन केलं होतं. सावकाराच्या मनामध्ये पाप आलं बाबा. सावकारानं विचार केला याच्यातून आपण डबल पैसे काढू शकतो. भोलाची पावती जरा इकडे घे बरं. भोलानं पावती पाठीमागं दिली आणि सावकारानं सांगितलं जरा मला पाणी आण. भोला पाणी आणायला गेला आणि खरी पावती लपवली, खोट्या पावतीवर चिडमिड करून भोलाकडे दिली. त्याला ती खिशात ठेवली, निघून गेला. 1 महिन्यानंतर पुन्हा सावकाराचे लोक तागा द्यायला गेले. मुलांनी विचार केला, म्हणजे वडिलांनी तर पैसे नेले, पैसे ठुले कोण? मुलांनी विचारणा केली, वडिलांना कुठं आहे पैसे? भोला सांगत होता पैसे मी तर सावकाराला दिले. सावकाराचे पैसे दिले म्हणून ते लोक आले कसे? स्वतःची मुलं विरोधामध्ये बोलू लागले. आणि ज्या वेळेला स्वतःचा परिवार विरोधामध्ये जातो ना, सत्य वापरून सुद्धा काय खावे कुणीकडे जावे, तशी तुकोबारांची स्थिती झाली. गावता पाटील रोखल्यानंतर तशी स्थिती भोलाची झाली. महाराज सावकारानं केस टाकले, पाहता पाहता कोर्टापर्यंत केस जाऊन पोहोचली. भोलाला समोर उभं केलं. भोला पैसे घेतले होते का? घेतले.
परत केले का? परत केले. पण सावकाराचं म्हणणं आहे पैसे परत केले नाही. काय पुरावा? चिठ्ठी दाखवली मला, खोटी चिठ्ठी पाडली, लोक हसू लागले. भोला रडत होता. त्या न्यायाधीशाने विचारलं, भोला कोणी मध्यस्थी होता का? म्हणे होता ना माझा मध्यस्थी, माझा रघुनाथ होता. त्या न्यायाधीशांना वाटलं कोणीतरी रघुनाथ नावाचा व्यक्ती असेल. रघुनाथच्या नावाचं समन्स काढलं. पाहता पाहता मंदिरापर्यंत ते समन्स जाऊन पोहोचलं, पुजाऱ्याच्या हातात दिलं आणि पुजाऱ्याला रघुनाथाला सांगितलं, म्हणे देवा त्या भोलासाठी तुम्हाला जावं लागेल. आणि असं तो दिवस उगवला महाराज. आणि आता कोर्टामध्ये आवाज दिला जात होता, रघुनाथ हाजीर हो. एकदा आवाज दिला, दुसऱ्यांदा आवाज दिला, रघुनाथ हाजीर हो. तिसऱ्यांदा आवाज दिला, रघुनाथ हाजीर हो. एक वृद्ध बाबा काठी टिकीत आले आणि कट घरामध्ये येऊन उभे राहिले. बाबा रघुनाथ हाजीर हे. न्यायाधीशांनी सांगितलं, म्हणे तुम्ही उपस्थित होता का? म्हणे होतो उपस्थित. बरं म्हणे मग सावकार म्हणलं हे कोणीतरी असा बहुरूपी आहे, याला जरा बाजूला काढा. त्या रघुनाथनं सांगितलं, म्हणे माझ्या. स्वप्नील जाधव, C24 तास, मंचर. भारतीय क्रीडा प्राधिकरण, शालेय क्रीडा प्रमोशन फाउंडेशन आणि आत्ममालिक शैक्षणिक आणि क्रीडा संकुल यांच्या संयुक्त विद्यमानं 16 वर्षाखालील मुलांच्या राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेचं उद्घाटन भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे सहसचिव शिरगावकर यांच्या हस्ते करण्यात आलं. भारतीय क्रीडा प्राधिकरण, शालेय क्रीडा प्रमोशन फाउंडेशन आणि आत्मामालिक शैक्षणिक आणि क्रीडा संकुल यांच्या संयुक्त विद्यमानं 16 वर्षाखालील मुलांच्या राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेचं उद्घाटन भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे सहसचिव नादेव शिरगावकर यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी आश्रमाचे संत चंद्रानंद महाराज, संत प्रभुजीनंद महाराज, अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी, विश्वस्त प्रकाश भट, SSPFचे सहाय्यक संचालक रवी पंडित, सहाय्यक सचिव विजय रहीम, भारतीय हॉकीचे उपाध्यक्ष पराग ओझा, आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल प्रशिक्षक जयदीप सरकार, दिलीप घोडके, अजय अरोरा, सूरज चौधरी, विपिन सूर्यवंशी, रमेश विद्यार्थी, प्राचार्य सुधाकर मलिक आदी मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धा 7 ते 9 जानेवारी दरम्यान दिवस रात्र पद्धतीनं पार पडणार आहेत. या स्पर्धेसाठी देशामधील 15 राज्याच्या एकूण 15 संघांनी सहभाग घेतलाय. या स्पर्धेसाठी लॉन्सवर 3 व्हॉलीबॉल मैदानं तयार करण्यात आली आहेत. दिवस रात्र सावण्यांसाठी इथे प्रकाश व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे प्रेक्षकांसाठी या ठिकाणी गॅलरी उभारण्यात आली आहे. यावेळी बोलताना आश्रमाचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी म्हणाले की राष्ट्रीय स्पर्धेमधनं चांगली कामगिरी करणाऱ्या 2 खेळाडूंची निवड करण्यात येणार आहे. त्या खेळाडूंना भारतीय क्रीडा प्राधिकरणाकडनं मोफत प्रशिक्षण आणि शिक्षण तसेच 3 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार आहे. शालेय क्रीडा प्रमोशन फाउंडेशनच्या राज्यस्तरीय स्पर्धा आत्मा मालिकमध्ये पार पडल्यात. आता राष्ट्रीय स्पर्धा इथेच पार भरणार आहेत. स्पर्धेच्या यजमानपदाच्या संधीबद्दल त्यांनी शालेय क्रीडा प्रमोशन फाउंडेशनचे आभार मानलेत. या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी आत्मा मलिकचे व्हॉलीबॉल प्रशिक्षक तथा SSPFचे राज्य समन्वयक शशेंद्र त्रिपाठी तसेच क्रीडा विभाग प्रमुख अशोक कांगणे, अजित पवार, क्रीडा शिक्षक सुरेश शिंदे, अजय शिंदे आदींनी विशेष परिश्रम घेतलेत. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य माणिक जाधव यांनी केले, तर मान्यवरांचे आभार प्राचार्य कांतीलाल पटेल यांनी मानलेत आणि या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन राजेंद्र कोहकडे यांनी केलंय. जेव्हा मी महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करून भारतीय ऑलिम्पिक संघटनेचा जॉईंट सेक्रेटरी म्हणून निवडून आल्यानंतर सगळ्यात पहिला आंतरशालेय किंवा शालेय स्पर्धांचा बक्षीस किंवा उद्घाटन समारंभाचा जो मान आहे तो आज आत्मा मलिकने मला दिला आणि खूप चांगलं इन्स्टिट्यूट आहे. इथं आल्यानंतर खूप पॉझिटिव्ह मला असं वाटतंय. आणि दुसरी गोष्ट, व्हॉलीबॉलसारखा खेळ ज्यामध्ये नगर जिल्ह्यामध्ये नगरमधून बरेचसे राष्ट्रीय खेळाडू आणि चांगले मैदान गाजवलेले खेळाडू नगरने महाराष्ट्राला दिलेत आणि या निमित्ताने आज व्हॉलीबॉलसारख्या खेळाच्या राष्ट्रीय स्पर्धा करता आज जे काही मला आज या ठिकाणी बोलवलं, मला असं वाटतंय हे फ्युचर आहे अहमदनगरचं. आणि आत्मा मलिक सारखी जी संस्था ज्या पद्धतीने खेळाडूंच्या मागे उभे राहते, सर्वांनी आपल्याला सहकार्य केलं पाहिजे. भारतीय ऑलिम्पिक संघटनेचा प्रतिनिधी म्हणून आणि महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक संघटनेचा प्रतिनिधी म्हणून मला असं रेकमेंड करावंसं वाटतं शासनाला की व्हॉलीबॉलची जर महाराष्ट्र राज्यातली अकॅडमी जर करायची असेल तर मला असं वाटतं अहमदनगर या ठिकाणी आपण महाराष्ट्र राज्यातली पहिली व्हॉलीबॉल अकॅडमी सुरू करावी, जेणेकरून राज्यामध्ये राष्ट्रीय दर्जाचे आणि राज्यातले खेळाडूंचा गुणवत्ता सुधारेल आणि राज्यामध्ये एक चांगला व्हॉलीबॉलचा एक संकल्प सुरू होईल.
आणि निश्चितपणे जर आत्मा मलिक सारख्या संस्थे या ठिकाणी जर ती सुरू केली त्याला दोन्ही म्हणजे दुधात साखर शर्करा योग अशा पद्धतीचं होईल. आणि यासाठी मी स्वतः वैयक्तिक भारतीय ऑलिम्पिकचा प्रतिनिधी म्हणून आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक प्रतिनिधी म्हणून मी प्रयत्न करेन. आणि निश्चितपणे येत्या काळात आपण व्हॉलीबॉल हा खेळ चांगल्या दर्जावर घेऊन पुन्हा आपण जे काही जुनं रूप होता जो गावागावात खेळला जातो सर्वसामान्यांचा खेळ आहे तो कशा पद्धतीने डेव्हलप त्याकडे आपण लक्ष देऊया. SSPF खेळ संघटनेच्या माध्यमातून राष्ट्रीय स्तरावरची व्हॉलीबॉलची स्पर्धा आत्मा मालिक शैक्षणिक संकुलात होती आहे आणि त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांच्यामध्ये आणि एकंदरीत अहमदनगर जिल्ह्यातील व्हॉलीबॉल प्रेमींच्यामध्ये एक उत्साहाचं वातावरण आहे. या माध्यमातून जे टॅलेंटेड खेळाडू निर्माण होणार आहेत त्यांना 3 लाखाची स्कॉलरशिप मिळणार आहे आणि त्याचबरोबर ऑलिम्पिक दर्जाचे खेळाडू तयार करण्यासाठीचं ट्रेनिंग जे आहे ते SSPF देणार आहे आणि SSPFच्या माध्यमातून 4 ते 5 गेम्स आत्मा मालिक शैक्षणिक संकुलाला ट्रेनिंगसाठी मिळण्याची ग्वाही त्यांनी दिलेली आहे. निश्चितच या माध्यमातून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरचे खेळाडू निर्माण करण्यासाठी कोचिंगची सुविधा ही आत्मा मालिक रेसिडेन्शियल स्पोर्ट्स अकॅडमीमध्ये तयार होती आहे आणि त्या अनुषंगाने निश्चितच ही आनंदाची आणि स्वागतार्ह गोष्ट आहे आणि या खेळाच्या निमित्ताने मी SSPFचं या निमित्ताने आभार व्यक्त करतो. हैज़ फैंटास्टिक ग्राउंड और जो हमारे नंद कुमार जी हैं जो प्रेसिडेंट हैं आत्मा मालिक के, इनका मानना है कि स्पोर्ट्स इज़ एन इंटेग्रल पार्ट ऑफ एन इंडिविजुअल, डेफिनेटली ऑफ अ स्टूडेंट. और जो इनकी स्पोर्ट्स फैसिलिटीज़ है डेफिनेटली दे आर वन ऑफ द बेस्ट एंड वी आर वेरी हैप्पी कि हमारा नेशनल चैम्पियनशिप्स इस ग्राउंड में हो रहा है. योगेश डोके, C24 तास, कोपरगाव. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शेतीबाबत होत असणाऱ्या विविध बदलांची आधुनिकतेचे दर्शन घडवून आणणारे अनोखे प्रदर्शन शेतकरी कृषी प्रदर्शन 2018. छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकासाठी सर्व काही, सर्वांच्या पसंतीचे शेतकरी कृषी प्रदर्शन 2018. इथे समजते कृषी क्षेत्राची व्याप्ती, बियाणांपासून कृषी प्रक्रियेपर्यंत, अगदी खुरप्यापासून आधुनिक तंत्रज्ञानापर्यंत आणि सोबतच गृहोपयोगी उत्पादने व वस्तूंच्या अनेक नाविन्यपूर्ण बाबी, तसेच चविष्ट खमंग खाद्यपदार्थांची रेलचेल, परदेशी कंपन्यांचा सुद्धा सहभाग, असं सहरच काही नाविन्यपूर्ण रीतीने घेऊन येत आहोत फक्त तुमच्यासाठी. शेतकरी कृषी प्रदर्शन 2018. कालावधी 10 जानेवारी ते 14 जानेवारी 2018. वेळ सकाळी 9:30 ते सायंकाळी 6:30 वाजेपर्यंत. स्थळ कृषी उत्पन्न बाजार समिती मंचर, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे. आयोजक आंबेगाव तालुका शेतमाल प्रक्रिया सहकारी संस्था मंचर. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. अहमदनगर जिल्हा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर समन्वय समितीच्या वतीनं अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयावरती विविध मागण्यांसाठी आंदोलन करून जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये निवेदन देण्यात आलंय. अध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीच्या वतीनं आज आम्ही या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन धरलेलं आहे. आज आम्ही या ठिकाणी राज्यामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अराजकता या ठिकाणी माजलेली आहे. महाराष्ट्र शासन दररोज नवनवीन GR या ठिकाणी काढतं आहे. आपण जर बघितलं तर गेल्या 15 दिवसांमध्ये अनेक प्रकारचे GR आपल्याला बघायला मिळाले असतील. कंपनी कायदा या ठिकाणी शासनानं आणला आणि शिक्षण क्षेत्रामध्ये प्रथमतः या ठिकाणी अनेक प्रकारचे प्रयोग या ठिकाणी शासनाने राबवलेले आहेत. आपण बघितलं असेल या ठिकाणी या राज्यामध्ये विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित
स्वयंमार्थ साहित्य अशा प्रकारचे वेगवेगळे प्रकार या ठिकाणी आणून प्रयोग करण्याचं काम राज्य शासनानं गेली 20 वर्षापासून या ठिकाणी चालवलेलं आहे. आणि आता तर कंपनी कायदा आणला आहे. कंपनी कायदा आणल्यानंतर आमच्या पूर्वीच्या मराठी माध्यमाच्या शाळा या ठिकाणी बंद पडण्याच्या मार्गावरती या ठिकाणी निश्चित या ठिकाणी येतील असं मला खात्री आहे. 10 पट संख्या असणाऱ्या ज्या शाळा आहेत त्या शासनानं त्या ठिकाणी बंद करण्याचा निर्णय घेतला. आमच्या राज्यामध्ये असणारे जे विद्यार्थी आहेत ते शिक्षणापासून वंचित राहू नयेत आणि म्हणून या ठिकाणी 10 पट संख्येच्या सुद्धा शाळा पुन्हा सुरू करण्यात याव्यात अशा प्रकारच्या सर्व मागण्या घेऊन आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत. मला खात्री आहे या ठिकाणी अनेक शिक्षण क्षेत्रामध्ये ज्वलंत प्रश्न आहेत. शालेय पोषण आहाराचा प्रश्न असेल, शालेय पोषण आहाराच्या प्रश्नामध्ये या ठिकाणी शासनानं गेली 5 ते 6 महिन्यापासून कोणत्याही प्रकारचं आम्हाला या ठिकाणी धान्य पुरवलं नाही आणि उलट त्या ठिकाणी उलटा जिहार काढला की मुख्याध्यापकांनी शिक्षकांनी त्या ठिकाणी ते अन्न खरेदी करावं आणि अन्नदान खरेदी केल्यानंतर त्या विद्यार्थ्यांना खाऊ घालावं आणि मग शालेय पोषण आहारामध्ये सुद्धा ही यंत्रणा त्रयस्त्रयंत्र निगडीत केली पाहिजे अशा प्रकारची मागणी या ठिकाणी आम्ही करत आहोत. दुसरा महत्त्वाचा प्रश्न असा की शिक्षकाच्या या वरिष्ठ आणि निवड श्रेणी असते त्या निवड श्रेणी आणि वरिष्ठ वेतन श्रेणीसाठी शासनानं जाचकाठी या ठिकाणी घातलेल्या आहेत. या सर्व जाचकाठी या ठिकाणी रद्द केल्या पाहिजेत अशा प्रकारची या ठिकाणी संपूर्ण जिल्ह्याच्या वतीनं शिक्षकेतर आणि मुख्याध्यापक संघटनेच्या वतीनं मी मागणी करतो. आणि शाहीद शेख, C24 तास, अहमदनगर. कसबा पेठ प्रभाग क्रमांक 16 क मधील काही भागामध्ये असणाऱ्या पाणी समस्येमुळे नगरसेविका सुजाताताई शेट्टी यांच्या विकास निधीमधून सुमारे 16 लाख रुपये खर्चाच्या पाणी पुरवठा पाईपच्या कामाचं उद्घाटन सदानंद शेट्टी यांच्या हस्ते करण्यात आलं. कसबा पेठ प्रभाग क्रमांक 16 क मधील काही भागामध्ये पाणी समस्या जाणवत होती. यासाठी नगरसेविका सुजाताताई शेट्टी यांच्या विकास निधीमधून सुमारे 16 लाख रुपये खर्चांच्या पाणी पुरवठा पाईपांच्या कामाचं उद्घाटन सदानंद शेट्टी यांच्या हस्ते करण्यात आलं. त्यामध्ये इंदिरानगर, श्रमिक नगर, 69-414 मंगळवार पेठ, नवभारत तरुण मंडळ ते प्रियदर्शिनी महिला मंडळापर्यंत, लोकसेवा मंडळ, समता मित्र मंडळ 216 मंगळवार पेठ ते शिवराया तरुण मंडळ, 226 मंगळवार पेठ ते सोमनाथ कांबळे पथ अशा कामांचा समावेश होता. याप्रसंगी सदानंद शेट्टी, सुजाताताई शेट्टी, विजय चंडालिया, श्याम पवार, अब्रारभाई शेख, जावेद शेख, मंगेश साखरे, मुन्ना शेठ परदेशी, इक्बाल शेख आदी मान्यवर आणि नागरिक उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना सदानंद शेट्टी यांनी पाणी प्रश्न बराच मोठा आहे, जसजसा निधी उपलब्ध होईल तसतसे काम हाती घेण्यात येईल असं सांगितलंय. महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पामध्ये सोमवार मंगळवार पेठ परिसरात 224 मंगळवार, 251 मंगळवार, 226 मंगळवार, 227 मंगळवार, लोकसेवा मित्रमंडळ, समता मित्रमंडळ, राष्ट्रप्रधान मित्रमंडळ, 224 मंगळवार पेठ, 69 मंगळवार पेठ, 414 मंगळवार पेठ या परिसरामध्ये पाण्याची अतिशय बिकट परिस्थिती आहे. या परिस्थितीला अनुसरून सुजाता शेट्टी यांनी महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात स्टँडिंग कमिटीचे चेअरमन मोहोळ साहेब यांना मागणी करून 15 लाख रुपयाची तरतूद करून त्या पाण्याचं लाईनचं उद्घाटन, भूमिपूजन आत्ता लवकरच या ठिकाणी सुरू होणार आहे. मी सुजाता शेट्टींचं अभिनंदन करतो की मी ह्या सर्व तक्रारी त्यांच्याकडे मांडून त्यांच्याकडनं ही बजेट तरतूद करून घेतली आणि त्यांचं अभिनंदन करतो की त्यांनी चांगलं कामाची सुरुवात झाली. मंगळवार पेठच्या नागरिकांच्या वतीने करतो की अतिशय पूर्वी एक हांडेवाली बाई दाखवा आणि 1000 रुपये मिळवा ही घोषणा मी केली होती. तर घरोघरी सर्व घरात पाणी देऊन एकही बाई रस्त्यावर पाणी भरत नाही. पण अलीकडच्या 10-15 वर्षाच्या काळात पुन्हा पाण्याचं बिकट परिस्थिती निर्माण झाल्यानंतर पुन्हा आम्ही या सुजाता शेट्टी निवडून आल्यानंतर आम्ही पुन्हा पहिल्यांदा पाण्याचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. नागरिकांनी मोठ्या उत्स्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी दिलेला आहे की नागरिकांचं एकच म्हणणं आहे, हे आले म्हणजे पाणी पूर्ण होईल आणि खरंच आज पाणी पूर्ण झालेलं. आज महापालिकेतर्फे 15 लाखाचा तरतूद घेतलेली आहे आदरणीय स्टँडिंग कमिटी चेअरमॅनचा सहकार्याने. आपल्याला 10-15 वर्षापूर्वी इथं पाणीचा खूप प्रॉब्लेम होता. माझ्या पती, अभिमानाने बोलण्यासारखा व्यक्ती माझ्या पती सदानंद शेट्टी स्टँडिंग कमिटी चेअरमॅन असताना एक हांडेवाली बाई दाखवा की 1000 रुपये मिळवा असं त्यांनी एक प्रकल्प ठेवले होते. याच्यामध्ये कोणीही घेऊ शकले नाही. त्यातर्फेने त्यांनी त्या वेळेला कामं केले होते. आता परत तसंच प्रॉब्लेम चालू आहे म्हणून मी परत ह्या विषयासाठी, या पाणीच्या विषयासाठी की खूप प्रयत्न करून हे बजेट आणलेले आहे.
मी नशिबाने की मी बजेट तर आणते कॉर्पोरेशनमधून, ते कामं त्या जागेवर पाणीचा प्रॉब्लेम आहे त्या जागेवर करण्याचा प्रयत्न माझे पती करून देतात. त्यांचं मार्फत मी सगळं कामं करणार आहे. मला आनंद होतो आहे की मी आज कामं करू शकते, लोकांना पाणी देऊ शकते. खासकर महिलांसाठी खूप प्रॉब्लेम असतो, मी क्लिअर करणार आहे. अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. अहमदनगरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली आहे. या बैठकीनंतर पालकमंत्री राम शिंदे यांनी C24 तासची या बैठकी संबंधित बातचीत केली आहे. जिल्हा नियोजन समितीची आज बैठक पार पडली. 16-17च्या खर्चाला मान्यता, 17-18च्या संदर्भामध्ये पुनर्नियोजनच्या संदर्भामध्ये 1,26,00,000 रुपये होते. त्यासाठी जी निंबोडी शाळेचा जो अपघात दुर्दैवी झाला त्यासाठी 75 लाख रुपये आपण आज मंजूर करण्यात आलेले आहेत. आणि 18-19चा देखील आपण आता प्रपोज्ड प्लॅन जवळपास 546 कोटी रुपयाचा आपण मंजूर दिलेली आहे. तो राज्य शासनाकडे देईल. आणखी त्याच्यामध्ये निधी प्राप्त होणं अपेक्षित आहे. निश्चित गेल्या वर्षी देखील 29.78 कोटी आपल्याला जास्तीचा निधी मिळाला, यावर्षी देखील मिळेल. आणि जो चर्चेचा विषय राहिला 50-54 रस्त्याचा, त्या संदर्भामध्ये देखील 60% निधी जिल्हा परिषदेकडे वर्ग करायचा आणि 40% निधी हा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्याच्या दृष्टिकोनातून सर्वानुमते आज एकमताने निर्णय झाला. आणि जो निर्णय जाहीर केला होता तो कायम ठेवून तशी त्याला मान्यता आज DPCच्या बैठकीमध्ये देण्यात आलेली आहे. निश्चितपणे आता कालावधी थोडा राहिला आहे आणि मग थोड्या कालावधीमध्ये आपल्याला हा निधी खर्च करून काम पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून मी सर्व संबंधित विभागीय अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत की कोणताही निधी परत गेला नाही पाहिजे आणि निधी हा खर्च झाला पाहिजे, काम दर्जेदार झाले पाहिजे, अशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत. आणखी बायपास असेल, त्याचबरोबर हायवे असतील, या संदर्भामध्ये देखील अतिक्रमण असेल शहरातलं, या संदर्भात मुद्दा उपस्थित झाला. पुढच्या आठवड्यामध्ये मी त्यांना एक आठवड्याची मुदत दिली आणि आठवड्याबरोबर त्याचा रिव्ह्यू घेऊन बैठक घेणार आहे. आपल्या जिल्ह्याचे पालक सचिव सार्वजनिक बांधकाम विभागाचे सिंग साहेब आहेत, ते देखील त्या बैठकीला उपस्थित राहण्यासंदर्भामध्ये मी सूचना करणार आहे, ते राहतील अशा संदर्भात. आणि त्याचबरोबर आपल्या जिल्ह्यात अनेक नगरपालिका नगरपंचायता नव्याने स्थापन झाल्या, परंतु त्यांना देय असलेली सुविधा आणि नगरविकास खात्याच्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणीच्या संदर्भामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तफावत दिसते. आणि म्हणून त्याचीसुद्धा विस्तृत स्वरूपामध्ये एक बैठक बोलवून त्याच्यामध्ये देखील पुढच्या आठवड्यामध्ये कारवाई करेल. अनेक सदस्यांनी मागणी केली आणि म्हणून तीर्थस्थळाला देखील आज 15 तीर्थस्थळा क वर्ग दर्जाचा आपण देऊन त्यांचा देखील आज या योजनेमध्ये DPCमध्ये आज मंजुरी देण्यात आलेली आहे. मला निश्चित वाटतं की आपल्या जिल्ह्याच्या या आराखड्यानुसार सर्व निधी येणाऱ्या कालखंडामध्ये खर्च होईल. शाहिद शेख, C24 तास, अहमदनगर. जंगलामधील आग नियंत्रित करण्यासाठी वन विभागानं GPS, फायर बीटर यासारख्या आधुनिक उपकरणाचा तंत्रज्ञानाचा वापर सुरू केलाय. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांमध्ये स्मार्टफोनच्या माध्यमामधून वनक्षेत्रामध्ये संपर्काचं जाळं तयार करण्यात आलंय. त्यामुळे वृक्षतोड आणि वन्य प्राण्यांची शिकार करणाऱ्या तस्करांवरती आळा बसणार आहे. पर्यावरणाचे नैसर्गिक संतुलन योग्य राखण्यासाठी 33% क्षेत्र वनाखाली असणं गरजेचं आहे. मात्र वृक्षतोड केल्यामुळे आणि आग लागण्याच्या घटनांमुळे वनाखालील क्षेत्र दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यामुळे पर्यावरणाचं संतुलन ढासळल्याचं भयानक चित्र वन विभागाच्या क्षेत्रामध्ये दिसून येत आहे. त्यामुळे याची गंभीर दखल घेण्याची गरज निर्माण झाली आहे. तर या अनुषंगानं वन विभागानं एक ऐतिहासिक पाऊल टाकलंय. त्या निर्णयाचं सर्वसामान्यांमधनं कौतुक होत आहे. जंगलामधील आग नियंत्रित करण्यासाठी वन विभागानं GPS, फायर बीटर यासारख्या आधुनिक उपकरणाचा तंत्रज्ञानाचा वापर सुरू केल्याची माहिती मिळते. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना स्मार्टफोनच्या माध्यमामधून वनक्षेत्रामध्ये संपर्काचं जाळं तयार झाल्यामुळे वृक्षतोड आणि वन्य प्राण्यांची शिकार करणाऱ्या तस्करांना वचक बसणार आहे. वनसंपदा वाढवण्याबरोबरच त्या जंगलांचं संरक्षण होणं तेवढंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे वनवे आणि आगींमुळे होणारं नुकसान कमी करण्यासाठी वन विभागानं आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला आहे. त्यासाठी फायर प्रोटेक्शन प्लॅन ही तयार केलं असल्याची माहिती मिळते. तसेच वन विभागामध्ये वृक्षतोड, वन्य प्राण्यांची शिकार करून त्यांची तस्करी करणाऱ्या परप्रांतीय टोळ्या कार्यरत आहेत आणि त्यांना स्थानिकांकडून होत असलेली अर्थपूर्ण मदत आणि त्यासाठी त्यांच्यावरती कारवाईसाठी वन विभागानं स्मार्टफोनच्या माध्यमामधून कर्मचाऱ्यांच्या संपर्काचं जाळं तयार केलंय. याशिवाय वृक्षतोड, शिकार, वनवे यांची माहिती देण्यासाठी सर्वसामान्यांना 1926 हा टोल फ्री हेल्पलाईन नंबर देण्यात आलाय.
त्यामुळे आता वनक्षेत्रामधील नैसर्गिक साधन संपत्तीची खुलेआम होणारी अर्थपूर्ण लूट आणि वन विभागाच्या जागेवरती अतिक्रमण करणाऱ्यांवरही कारवाईचे संकेत मिळत आहेत. मात्र असं असलं तरी या आभासी योजनांचे सर्वसामान्यांमधनं स्वागत होत आहे. मी बाळासाहेब गवते, माजी वनपरिक्षेत्र अधिकारी, रिटायर होऊन 4 वर्ष झालेले आहेत. तर सांगायचं एवढंच आहे की यावर्षी पुणे जिल्ह्यात व इतर भागातही मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे. पाऊस झाल्यामुळं सर्वत्र वनक्षेत्रात, मालकी क्षेत्रात, रस्ता दुतर्फा, कॅनल दुतर्फा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गवत खूप झालेले आहे. ते गवत झाल्यामुळे रस्त्याने येणारे जाणारे लोक बिडी सिगारेट किंवा शेतकरी बांधव नांगरणी करताना बांधावरले गवत कापले जातात. गवत कापताना ते पहिले जाळले जातात आणि त्याची आग पर्यायाने वन भागात जातात. वन भागात गेल्यानंतर ती आग मोठ्या प्रमाणात असल्यामुळे ती विझवली जात नाही. पर्यायाने यावर्षी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड केलेली असल्यामुळे ते लहान रोपाचे अतिशय नुकसान होते. मग त्यामध्ये औषधी वनस्पती, धूप होणाऱ्या वनस्पती, फळझाडे वनस्पती यांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान होते. तसेच मोठ्या वृक्षांचे सालीला आग पोचून त्याच्याही त्या वाढीवर अतिशय परिणाम होतो. ज्या मोठ्या प्रमाणात अचानक पाऊस जो होतो त्याची धूप होत असते, त्या धुपीवर अतिशय परिणाम होत असतो. म्हणून पर्यायाने या आगी लागल्यानंतर गावातील तंटामुक्त अध्यक्ष असो, वन संरक्षण समिती अध्यक्ष असो, सचिव ते ग्रामस्थ या वनवा दिसता क्षणी या वन विभागाला किंवा गावातील वन संरक्षण समितीला अतिशय कळवणं अतिशय गरजेचं आहे. अतिशय लांब भागात, दुर्गम भागात स्वतः स्थानिक कमिटी तयार करून ती आग कसल्याही परिस्थितीत विझवली पाहिजे. आग ही कमी असताना शिजली जाते. मोठ्या प्रमाणात आग विझल्या मोठा दगा होण्याची शक्यता आहे. उदाहरणार्थ यवतमाळमध्ये, भोर, पुणे जिल्ह्यामध्ये एक वनरक्षक यामध्ये आग विझवताना दगावलेला आहे. म्हणून आग विझवताना मोठ्या प्रमाणात लोक असणं खूप गरजेचं आहे. यावर्षी अतिशय पाऊस झाल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात उंच गवत आहे. म्हणून आग विझवताना सुद्धा ही दक्षता घेतली पाहिजे. म्हणून या प्रतिबंधक उपाय म्हणून अगोदरच वन संरक्षण समितीने, ग्रामस्थाने आग प्रतिबंधक जाळ रेषा काढणे अतिशय गरजेचे आहे. या आगीमुळे अतिशय महत्त्वाचे म्हणजे वन विभागाने 1926 हेल्पलाईन ही तयार केलेली आहे. कुठल्याही अति दुर्गम भागामध्ये शहरापासून किंवा कार्यालयापासून अतिशय लांब वनक्षेत्रात मोठ्या प्रमाणात चोरी होते. ती चोरी वृक्षाची असू शकते, वन्य प्राण्याची हत्या असू शकते, वाघनखी असू शकते. कुठल्याही प्रकारे मोठ्या प्रमाणात जर वन गुन्हा होत असेल तर त्या ठिकाणी 1926ला ताबा कळल्यानंतर अवघ्या 10 मिनिटामध्ये हे त्या ठिकाणी तो गुन्हा पकडला जातो. तरी याचा उपयोग करून घ्यावे आणि ह्या शासनाने खरोखर ही हेल्पलाईन ही व्यवस्था करून दिली. त्या कर्मचाऱ्यांचे अतिशय ग्रामस्थातर्फे व माजी वन कर्मचाऱ्यातर्फे त्यांचे हार्दिक अभिनंदन करीत आहे. सुनील पिंगळे, C24 तास, पाबळ. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. टेंभुर्णी येथील वडार समाजामधील अल्पवयीन मुलीवरती अमानुष अत्याचार करून तिच्या मृतदेहाची विटंबना करणाऱ्या नराधमास फाशीची शिक्षा द्यावी आणि गुन्हेगारांना पाठीशी घालणाऱ्या स्थानिक आमदारांना सह आरोपी करावं या मागणीसाठी वडार समाजाच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला. टेंभुर्णी येथील वडार समाजामधील 17 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवरती अमानुष अत्याचार करून तिच्या मृतदेहाची विटंबना करणाऱ्या नराधमास फाशीची शिक्षा द्यावी तसेच गुन्हेगारांना पाठीशी घालणाऱ्या स्थानिक आमदारांना सह आरोपी करावं या मागणीसाठी वडार समाजाच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला. यावेळी तहसील कार्यालयासमोर मोर्चेकऱ्यांची भाषणे झाली आहेत. त्यानंतर तहसीलदार दीपक पाटील आणि पोलीस निरीक्षक गोविंद ओमासे यांना निवेदन देण्यात आलंय. अल्पवयीन मुलीवरती अत्याचार करून तिचा खून करण्यात आला. तिच्या मृतदेहाची अमानुषपणे विटंबना करून तिला तलावामध्ये फेकून देण्यात आलं. ही घटना माणुसकीला काळिमा फासणारी आहे. मुलीवरती अत्याचार आणि खून करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा देण्यात यावी.
मृत मुलीच्या घरी जाऊन आरोपींवरील गुन्हे मागे घेण्यास दबाव आणून गुन्हेगारांना पाठीशी घालणाऱ्या स्थानिक आमदारांची चौकशी करावी आणि त्यांना सह आरोपी करून त्यांच्यावरती देखील गुन्हे दाखल करावेत. शासनाच्या वतीनं पवार कुटुंबियांना 10 लाख रुपयांची आर्थिक मदत करावी अशा मागण्या यावेळी आंदोलकांनी केल्यात. तसेच आरोपींवरती त्वरित कारवाई न झाल्यास जन आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील यावेळी देण्यात आलाय. या आंदोलनामध्ये विजय धनवडे, अंकुश कुसळकर, बापू धनवडे, दीपक कुसळकर, राजू धनवडे, दिलीप सुपारे, महादेव मासाळकर, मुकेश मानकर, विजय धोत्रे, काळू कुसळकर, संदीप कुसळकर, शामराव कुसळकर, रवींद्र मस्के, नगरसेवक सागर फडके, सुनील आहुजा, प्रकाश वाघमारे, राम अंधारे, समीर शेख, रवी सुरवसे यांच्यासह वडार समाजाचे नागरिक आणि महिला मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. वृत्तसंकलन विभाग, C24 तास, शेवगाव. दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त राज्यभर पत्रकार दिन साजरा केला जातो. या निमित्त पत्रकार क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विविध पत्रकारांचा सन्मान करण्यात येतो. तसेच विविध पातळीवरील अनेक कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात येतं. दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त मराठी पत्रकार संघ शिरूर तालुक्याच्या वतीनं पत्रकार दिन साजरा करण्यात आला. या निमित्तानं अभिवादन आणि विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. प्रशालेमध्ये सकाळी 11 वाजता व्यसनमुक्तीपर प्राध्यापक संदीप महांडुळे सर यांचं व्याख्यान झालंय. तसेच या निमित्तानं शालेय चित्रकला आणि निबंध स्पर्धा याचं देखील आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेसाठी 400 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यावेळी सहभागी विद्यार्थ्यांमधनं उत्कृष्ट निबंध आणि उत्कृष्ट चित्रकला स्पर्धेमध्ये विशेष प्रावीण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्हाचं वाटप महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीनं करण्यात आलंय. मुलांमधील सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशानं महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ शिरूर तालुका नेहमी अग्रेसर असतो. नवनवीन संकल्पना घेऊन विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचं काम गेल्या अनेक वर्षांपासून इथं केलं जात आहे. या कार्यक्रमासाठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोष शिंदे, उपाध्यक्ष शेरखा शेख, सचिव अर्जुन बडे हे नेहमी कार्यतत्पर असतात. या कार्यक्रमाच्या वेळी शिरूर तालुक्याचे विद्यमान तहसीलदार रणजित भोसले, सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल भोसले, स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे दत्तात्रय गिरमकर, सहाय्यक फौजदार शिवाजी रोहकले, शिक्रापूर नगरीचे सरपंच जयश्रीताई भुजबळ, त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे शिरूर तालुक्याचे पत्रकार भाऊसाहेब खपके, शेरखा शेख, अर्जुन बडे यांच्यासह महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे सर्व सदस्य उपस्थित होते. यावेळी प्रशालेचे उपमुख्याध्यापक RT शिंदे यांनी प्रस्तावना केली आहे, तर आभार मांढरे सर यांनी मानलेत. आज पत्रकार दिनानिमित्त मराठी पत्रकारांनी जो काही कार्यक्रम घेतला त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? मी विद्याधाम प्रशाला शिक्रापूरचे उपप्राचार्य RT शिंदे सर, आमच्या प्रशालेमध्ये आज महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीनं आज प्रशालेमध्ये सकाळी प्रार्थना झाल्यानंतर व्यसनमुक्ती या विषयावर श्री म्हाळुंगे सर यांनी अतिशय सुंदर अशा प्रकारचे व्याख्यान आमच्या मुलांना त्या ठिकाणी ऐकवलं. चांगल्या प्रकारे त्यांचं मार्गदर्शन झालं. म्हणून प्रथमतः त्या ठिकाणी या शिरूर तालुका पत्रकार संघाला त्या ठिकाणी मी धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाच्या निमित्तानं शिरूरचे तहसीलदार साहेब माननीय भोसले साहेब या ठिकाणी उपस्थित होते. त्यांचंसुद्धा त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन झालं. त्याचप्रमाणे या ठिकाणी शिरूर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, शिरूर शहराचे अध्यक्ष, त्याचप्रमाणे शिरूर तालुका पत्रकार संघाचे सर्व सदस्य या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित होते. सुंदर अशा प्रकारचा कार्यक्रम या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्या ठिकाणी याच प्रशालेमध्ये आयोजित करण्यात आला होता. तर या शिरूर तालुका पत्रकार संघ जो आहे त्यांना सर्वांना मी प्रशालेच्या वतीने मनापासून धन्यवाद देतो. ह्या ठिकाणी अजून वारंवार कार्यक्रम घेण्याचा मानस पत्रकार संघाचा आहे, तर याबद्दल तुमच्या शाळेचं सहकार्य असणार आहे का? अशा प्रकारचा हा शिरूर तालुका मराठा पत्रकार संघाच्या वतीनं हा जो कार्यक्रम आज प्रशालेमध्ये झाला तो अतिशय सुंदर झाला. अशाच प्रकारचं त्या ठिकाणी आमच्या विद्यार्थ्यांना त्या निमित्ताने त्या ठिकाणी मार्गदर्शन मिळेल
आणि हा जो कार्यक्रम जो आहे ते प्रशालेमध्ये शिरूर तालुका पत्रकार संघाच्या वतीनं पुन्हा त्या ठिकाणी घेण्यात यावा अशा प्रकारे त्या ठिकाणी या पत्रकार संघातील सर्व सदस्यांना मी विनंती करतो आणि त्यांना धन्यवाद देतो. मी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ शिरूर तालुका अध्यक्ष संतोष शिंदे. बाळशास्त्री जांभेकर स्मृती दिन अर्थात पत्रकार दिन 6 जानेवारी निमित्त शिरूर तालुका महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने या ठिकाणी शिक्रापूर विद्याधाम प्रशाला येथे पत्रकार दिनाचे औचित्य साधून आमचे शिक्रापूर येथील पत्रकार संघाच्या टीमने व्यसनमुक्तीपर व्याख्यानाचं आयोजन या ठिकाणी शाळेत करण्यात आलं होतं. त्याचबरोबर व्यसनमुक्तीपर चित्रकला स्पर्धा व निबंध स्पर्धेचंही आयोजन या ठिकाणी करण्यात आलेले आहे. पत्रकार संघाच्या वतीने वर्षभरात विविध उपक्रम राबवले जात असून पत्रकार संघाच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार देण्याचा कार्यक्रम असो किंवा मतिमंद विद्यार्थ्यांना फळवाटपाचा कार्यक्रम. त्याचबरोबर उद्या 6 जानेवारीला शिरूर येथील वृद्धाश्रमामध्ये वृद्धांची तेथील वृद्धांची आरोग्य तपासणी शिबिर व त्या वृद्धांना अन्नधान्य व ब्लँकेट वाटपाचा कार्यक्रमही पत्रकार संघाच्या वतीने करण्यात येणार आहे. या कार्यक्रम करीत असताना पत्रकार संघाच्या वतीने ज्या पत्रकारांनी फक्त लेखणीपुरतंच मर्यादित न राहता चांगलं काम करणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरवणे, त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणे असे विविध कार्यक्रम आम्ही पत्रकार संघाच्या वतीने दरवर्षी करत असतो. नेमकं हा जो तुम्ही विषय निवडला याच्या मागचा नेमका उद्देश काय आणि हाच का निवडला? याच्यापेक्षा अजून चांगले विषय होते, मग हाच का निवडला? भविष्यात काय झाले, व्यसनमुक्ती पर व्याख्यानं होणं गरजेचं आहे आणि ते जागृती होणं गरजेचं आहे. त्यामुळं तरुण पिढी देशाची भवितव्य घडवणारी पिढी उद्याची पिढी आहे आणि त्या पिढीला चांगला संदेश द्यावा. आणि एक पत्रकारांचं एक हे आहे का जेणेकरून व्यसनमुक्तीवर व्याख्यान दिलं म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये ते बिंबवलं जाईल की व्यसनांचे दुष्परिणाम काय होतात आणि त्याच्यातून त्यांचं परावृत्त कसं करता येईल आणि त्यांनी इतरांना ते त्या निमित्ताने शिकवून जाईल की व्यसनमुक्ती एक चांगला विषय आहे. म्हणजे नक्कीच आज जे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ जे आहे त्यांनी केलेलं काम उल्लेखनीय आहे आणि आज खऱ्या अर्थाने पत्रकार दिन त्यांनी साजरा केला. C24 ताससाठी कॅमेरामन सूर्यकांत शिर्केसह पत्रकार सुनील पिंगळे, शिक्रापूर. पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामधील मराठी चित्रपटाच्या स्पर्धात्मक विभागामध्ये यंदा 7 चित्रपट निवडले गेलेत. याची माहिती पत्रकार परिषदेमध्ये डॉक्टर पटेल यांनी दिली आहे. पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन यांचे संयुक्त विद्यमान होणाऱ्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामधील मराठी चित्रपटांच्या स्पर्धात्मक विभागामध्ये यंदा 7 चित्रपट निवडले गेलेत. महोत्सवाचे अध्यक्ष आणि संचालक डॉक्टर जब्बार पटेल यांनी या चित्रपटांच्या नावांसह महोत्सवामध्ये परीक्षण करणाऱ्या तज्ज्ञ परीक्षकांची नावे जाहीर केली आहेत. येत्या 11 ते 18 जानेवारी 2018 दरम्यान होणाऱ्या या महोत्सवाच्या संबंधी माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये डॉक्टर पटेल बोलत होते. अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी. वीज वितरण कंपनीच्या अनागोंदी कारभारामुळे शेतकरी अडचणीत, वीज पुरवठा सुरळीत करा, अधिकाऱ्यांना निवेदन. मनपा प्रशासन शिक्षकांना थकीत पगार अदा करत नसल्यामुळे अहमदनगर मनपा मुख्य प्रवेशद्वारावरती 46 शिक्षकांनी सुरू केले उपोषण. अहमदनगर जिल्हा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर समन्वय समितीच्या वतीनं विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावरती आंदोलन. आणि शेवगावमध्ये तहसील कार्यालयावर वडार समाजाचा मोर्चा. याचबरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेटसाठी बघत रहा C24 तास. जगा वर्तमानात बिनधास्त.